आज गुरु आनंद समती आरोग्य सेवेमध्ये श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ निगडी प्राधिकरण यांनी जो आठवडाभराचा सप्ताह चालवलेला आहे आरोग्य शिबिराचा, त्याच्यामध्ये डॉक्टर जोशी, वेगवेगळ्या प्रकारचे MD सर्जन सगळे येऊन गेलेले आहेत. तसंच आज DY पाटीलनी पण थोडंसं मदत केलेली आहे. खूप चांगल्या प्रकारे त्यांनी मदत केलेली आहे. आज स्वतः नगरसेविका आज इथं व्हिजिट द्यायला आलेल्या आहेत. ताई, तुमचं नाव काय? माझं नाव सौ आशाताई ज्ञानेश्वर सूर्यवंशी. कसं वाटलं तुम्हाला आज हे कॅम्प बाबतीत? आज आपल्या या जैन गुरु आनंद समती आरोग्य सेवेतर्फे जे काही शिबिर भरवण्यात आलेले त्याबद्दल आमच्या कॉलनीतील भरपूर लोकांनी इथे सहभाग घेतला आणि खरोखरच त्यांची म्हणजे शिबिराचे जे काही सर्व जो स्टाफ आहे डॉक्टरांचा, त्यांनी अतिशय चांगल्या रीतीने सर्व रुग्णांची छान रीतीने तपासणी केली आणि खूप चांगल्या रीतीने त्यांना नियोजनबद्ध सांगितलं सर्व सुविधा. त्याबद्दल मी या शिबिराचे आणि शिबिर ज्यांनी इथे आयोजित केले त्यांचे खूप श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ निगडी प्राधिकरण संघाने केलेलं आहे. श्री वर्धमान श्रावक निगडी प्राधिकरण संघाने जे काही शिबिराचे आयोजन केले त्यांना खूप खूप माझ्याकडून धन्यवाद राहतील की येथील सगळं नागरिकांना तुमच्याबद्दल खूप असा म्हणजे लाभ घेता आला. त्याबद्दल मी सर्व स्टाफचे आणि तुम्हा संस्थाचे, तुमच्याही या गुरु आनंद संस्थाचे खूप खूप आभारी मानते. जय हिंद. थँक्यू. आज सर्व प्रकारच्या इथं सर्जरी पण बऱ्याचशा छोट्या मोठ्या करण्यात आलेल्या आहेत. काही त्यांना वाटत असतील त्या हे केलेल्या आहेत त्यांनी बऱ्याचशा. नीचे से एक्सटेंड कर. हाँ बढ़िया. और डाइजेस्टिव इश्यूज जो भी है वो करेक्शन हो जाएगा तो दिल्या गोळ्या तुम्हाला? सर, आपण काय वाईट देऊ शकता थोडीफार? तुम्ही काय करा माहिती का, तुम्ही मुलाला घेऊन हॉस्पिटलमध्ये या. म्हणजे आपण काय करू, जे काय 1-2 मिनिटं चांगलं सांगा. तुम्हाला आज शिबिराबाबतीत कसं वाटलं सर? तुम्ही जे आज शिबिर घेतलं काय काय जाणवलं? मस्त काय वाटलं तुम्हाला? मी सर्वप्रथम वैभव सरांचे आभार मानतो की आम्हाला शिबिरासाठी संधी दिली. ह्या शिबिरामध्ये आम्ही सगळ्या प्रकारच्या पेशंटची आम्ही तपासणी केली. त्यामध्ये बऱ्याच लोकांना याचा फायदा होईल मी आशा करतो. आणि महत्त्वाचं म्हणजे वैभव सर आणि श्री वर्धमान स्थानिक जैन निगडी प्राधिकरण यांचे मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथं बेनिफिशियरी लोकांना सेवा देण्याची आम्हाला संधी उपलब्ध करून दिली आणि ह्यांच्यावर आम्ही चांगल्या पद्धतीने उपचार करू आमच्या हॉस्पिटलमध्ये. तुम्ही आज काय काय केलं इथं? म्हणजे आम्ही ह्या शिबिरामध्ये आत्ता की आमचे पंचकर्म प्लस स्त्रीरोग डिपार्टमेंट हे आमच्या इथं आता अवेलेबल होतं. त्याच्यामध्ये आम्ही विद्यकर्म आणि अग्निकर्म हे आपण हे कर्म इथे केलेलं आहे. आणि बऱ्याच पेशंटला हे पंचकर्मासाठी आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही बोलवलं देखील. आणि ते हे मास्क काय तुम्ही हे काढल्या लोकांच्या त्याच्यामध्ये आपण अग्निकर्म थ्रू जे त्याचं एक्स्ट्रा वाढलेलं सामखीळ असेल किंवा त्यांचं जुनाट कुरूप असेल ते आपण अग्निकर्मद्वारे आपण काढलेलं आहे. त्याच्यानंतर जे आता विद्यकर्म जे आहे की खूप जुनाट लोक त्यांचं आकडलेले हात असतील किंवा त्यांना हात मुवमेंट करायला त्रास होतो किंवा गुडघेदुखी असेल तर आपण विद्यकर्मामध्ये तात्पुरतं आपण स्वरूपात त्यांना रिलीफ आपण त्यामध्ये करून देतो. आणि कुरूप पण आज तुम्ही काढले असं कळालं काही पेशंटकडनं. बऱ्याच जणांचं कुरूप जे आपले डॉक्टर हर्षित सर आहेत त्यांनी त्याच्यामध्ये अग्निकर्माचा यूज करून त्या कुरूपला आहे जे खूप वर्षापासून त्यांना होते ज्या महिला होते तर आपण त्याचं ते अग्निकर्माचं कुरूप आपण रिमूव्ह केलेलं आहे. बऱ्याच पेशंटचे तुम्ही कुरूप काढले अशी माहिती मिळाली. छान, धन्यवाद सर. सर, तुम्हाला औषधं पण फ्री भेटली नाही तर आता?
भेटली ना? सरांना दाखवलं औषध कसं वाटलं तुम्हाला याच्या बाबतीत? खूप छान शिबिर आहे आणि खास करून हे गरिबांसाठी तर खूप चांगलं आहे. ते एवढे ट्रीटमेंट घेऊ बी शकत नाहीत आम्ही. तर असं शिबिर राबवत जावं जेणेकरून पेशंटला पण फायदा होईल. एवढंच मी माझे दोन शब्द ओके, धन्यवाद.